पती पत्नीचं एक पवित्र नातं, परंतु याच नात्यामध्ये पती असणाऱ्या तरुणानं स्वतःच्या पत्नीला जिवंत जाळल्याची भयंकर घटना समोर येते चंद्रपूर या ठिकाणावर. नेमकं या हत्येमागे गूढ सत्य काय, कशामुळे त्याने स्वतःच्या पत्नीला जाळलं, संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत. MNG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. शुभम भडके सोबत दीक्षाचा विवाह झाला होता. दीक्षा ही अवघ्या तारुण्यावस्थेतील 27 वर्षाची होती. दीक्षाचा विवाह शुभम भडके सोबत झाला. दोघही तारुण्यावस्थेतील, परंतु या दोघांमध्ये भांडण झालं आणि या भांडणाचाच रोष इतका भयानक झाला की शुभम भडकेने भर रात्री 11 वाजता घरी आल्याच्या नंतर स्वतःच्या पत्नीला दीक्षाला पेटवून दिला. तिला पेटवून दिल्याच्या नंतर दरवाजा लावून घेतला आणि मागच्या दरवाजाने बाहेर पडला आणि तोही दरवाजा लावून घेतला आणि तिथून पळून गेला. रूम मध्ये एकटी जळत होती त्याची पत्नी दीक्षा. ती आरडाओरड करत होती, परंतु जळतही होती. शेजाऱ्या पाजाऱ्यांना रात्रीचा वेळ होता, शांत वातावरण होतं. शेजाऱ्या पाजाऱ्यांना तो आवाज ऐकू आला, किंचाळ्या ऐकू आल्या. शेजारी पाजारी जमा झाली, घराचा दरवाजा तोडला. आतमध्ये पाहताय तर दीक्षा ही होरपळून जळालेल्या अवस्थेमध्ये खाली पडलेली दिसली. तिला ताबडतोब चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली, इलाज सुरू केला, परंतु 5 जानेवारीला घडलेली ही घटना 6 जानेवारीचा दिवस गेला आणि 7 जानेवारीला दीक्षाची प्राणज्योत मावळली. दीक्षाचा जीव गेला. त्यानंतर दीक्षाच्या आई वडिलांनी पती शुभम भडके विरुद्ध पोलिसांमध्ये जाऊन गुन्हा नोंद केला. पोलिसांनी शुभम भडकेला अटक देखील केली. दीक्षाचा पती शुभम भडके पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला जाब विचारू लागली, परंतु शुभम भडकेने अजूनही तोंड उघडलेलं नाही. नेमकं या घटनेमध्ये घडले काय? या हत्याकांडामध्ये स्वतःच्या पत्नीला जीवानीशी जाळणारा नराधम पती नेमकं कोणत्या कारणामुळे आपल्या स्वतःच्या पत्नीला यानं पेटवून दिलंय, याचं अद्यापही कारण पोलिसांसमोर स्पष्ट झालं नाही. लवकरच याचं कारण स्पष्ट होईल असं देखील सध्या सांगितलं जातंय. यामधून शंका कुशंका समोर येत आहेत. संशय असेल, भांडण असेल, सांसारिक वाद असतील, काहीही संशय निघतोय, परंतु अद्यापही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. परंतु चंद्रपूर येथे घडलेली ही भयानक घटना, चंद्रपूर येथील महाकाली वार्डातील गौतम नगर परिसरामध्ये घडलेली ही भयानक घटना, स्वतःच्या पत्नीला पेटवून देणारा पती शुभम भडके. वेगवेगळ्या घटना आपल्या समोर येत असतात. दिवसेंदिवस आपण मराठी क्राईम स्टोरीज पाहत असतो, परंतु भयानक घटना दिवसेंदिवस समोर येताना आपल्याला दिसतात, विचार करायला भाग पाडतात. पाहूया या क्राईम स्टोरीच्या सत्यतेबद्दल पुढील व्हिडिओमध्ये. MNG न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. धन्यवाद.